नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात वसमत येथे मूक मोर्चा व वसमत बंदचे आवाहन। ही बातमी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व तेथील हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदुस्थान सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी शनिवारी वसमत येथे बंदचे आयोजन करण्यात आले होते। या बंदला 100% प्रतिसाद मिळाला। वसमत येथील शिवतीर्थावरून मूक मोर्चा काढून मागण्याचे निवेदन देण्यात आले। उपविभागीय कार्यालयात मागणीचे निवेदन देण्यात आले। या मोर्चात महिला, नागरिक, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सकल हिंदू समाजाच्या वतीने 17 ऑगस्ट रोजी वसमत बंदचे आयोजन करण्यात आले होते। या बंदला 100% प्रतिसाद मिळाला। सर्व प्रतिष्ठाने कडकडीत बंद राहिली। अत्यंत शांततेत हे आंदोलन पार पडले। व्यापारी बांधवांनी व्यवहार बंद ठेवून बंदला सहकार्य केले। मागणीचे निवेदन देण्यासाठी शिवतीर्थावरून मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चात मोठ्या संख्येने महिला, तरुण वर्ग, नागरिक, ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। विविध पक्षाचे पदाधिकारी, नेते व या मोर्चात सहभागी झाले होते। शहराच्या मुख्य मार्गाने हा मूक मोर्चा काढण्यात आला। मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। वसमत बंदचे आवाहन करण्यात आल्यानंतर या आवाहनाला वसमत येथील सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला। दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद राहिली। बंद व मोर्चाच्या निमित्ताने वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे व त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता। टायटल न्यूज नेटवर्क। वाटचाल चला। आजूबाजूला सर्व जे हिंदू बांधव आहेत त्यांनी या मोर्चात सामील व्हा।